नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दाराची बेल वाजते म्हणून भैरवी दरवाजा उघडते. फुलराणी दुधाची पिशवी घेऊन येते. त्यावर भैरवी तिला विचारते, हे काय आणलंय? त्यावर फुलराणी म्हणते, विष आहे, तुझ्या चहात घालायला आणलंय. त्यावर भैरवी म्हणते, त्यावर फुलराणी म्हणते, अगं दूध आहे, दिसत नाही का? दूधवाला येणार नव्हता म्हणून मीच आणलं. त्यावर भैरवी विचारते, तुला काय माहिती दूधवाला येणार नव्हता ते? त्यावर फुलराणी म्हणते, ते प्यारेलालने सांगितलं होतं म्हणून खालच्या खाली घेऊन आलो दूध. भैरवी बोलते, बघू कुठली कंपनी आहे बघू. त्यावर फुलराणी म्हणते, मामा कोणत्या कंपनीचं दूध आहे हे बघत नाही ग, गाईचं आहे का म्हशीचं आहे एवढंच बघतात, आणि गाय म्हैस कोणत्या कंपनीची हे मी बघायला गेलो नव्हतो. त्यावर भैरवी म्हणते, हे असलं भेसळ केलेलं दूध मी मुलांना नाही पिऊ देणार, त्यापेक्षा मी ऑनलाईन कार्टन्स मागवते, हे दूध तू परत नेऊन दे जा. त्यावर फुलराणी विचारू लागते, मामा कुठे आहे? पोरं इतके दिवस हेच दूध पित होते. त्यावर भैरवी म्हणते, इतके दिवस मी नव्हते इथे. आणि ती मामा मामा म्हणून आवाज देऊ लागते. भैरवी फुलराणीला विचारू लागते, तुला मामा कशाला हवेत, माझी चहाडी करायला? त्यावर फुलराणी म्हणते, चहाड्या करायला मी काय तू आहे? आणि फुलराणी म्हणू लागते, आता या दूधवाल्याचं तू दूध घेणार नाहीस म्हणजे त्याचं काम जाणार ना. त्यावर भैरवी म्हणते, मग जाऊ दे, त्याचं घर चालवणं ही माझी जबाबदारी आहे का? पुढे ती म्हणू लागते, तो या दुधात काय टाकतो, किती पाणी टाकतो हे मला माहिती आहे, उद्या पोरांना काही झालं म्हणजे? त्यावर फुलराणी म्हणते, इतके दिवस नाही झालं. त्यावर भैरवी म्हणते, झालंही असेल, तुम्हाला कळलं नसेल ते पण. त्यावर फुलराणी म्हणते, बरं बाई तू शहाणी, आम्ही येडे. त्यावर भैरवी म्हणते, फुलराणी, प्रत्येक गोष्टीवर आर्ग्युमेंट करत जाऊ नकोस माझ्यासोबत, आणि मी पैसे देते ना, त्यामुळे कुठली गोष्ट घरात येईल ते मीच ठरवेल, त्यामुळे विषय एंड. त्यावर फुलराणी, पैशाचा माज लई वाईट बाई असं म्हणून तिथून निघून जाते. आणि भैरवी मुलांसाठी ऑनलाईन दूध ऑर्डर करते. संयमी इकडे फोनवर म्हणत असते, प्री तू जरा मॅड आहेस का गं? का आलीस तू आमच्या घरी, मला आधी सांगायचं तरी येणारेस ते. त्यावर ती म्हणते, कमॉन यार पमी आंटी, तुमच्या त्या टॉक्झिक फॅमिलीमध्ये मला अजिबात पडण्यात इंटरेस्ट नाही, ओके? त्यावर संयमी म्हणते, मग का आलीस, सांगायचं ना, मला माहीत नाही ते. त्यावर ती म्हणते, व्हाय विल आय लाय, अँड इनफॅक्ट ब्रो, तू तरी खोटं का बोलतेस? जे आहे ते आपण ना नेहमी खरं बोलायचं, त्यांना पटलं तर ठीक, नाही पटलं तर बिंदास निघून जायचं. आणि ती म्हणू लागते, सून, माझी मम्मी ना अशीच मला अगोदर भीती द्यायची, मग मी ना सरळ निघून जायला लागले. त्यावर संयमी विचारते, मग त्यांनी काही केलं नाही? त्यावर ती म्हणते, कमॉन यार ब्रो, ते काय करतील करून करून, ते चिडतात, ड्रामा करतात, आणि आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. त्यावर संयमी म्हणते, पण माझ्याकडे ते म्हातारे आहेत ना. त्यावर ती म्हणते, कोण, तुझे ग्रँडपा? मग तर सॉर्टेड आहे ना ब्रो, कारण आपण कुठे जातो, कोणाला भेटतो हे त्यांना काहीच माहीत नसतं. तू ना जास्त लोड घेऊ नकोस, चिल मार, आज आपण पार्टी करूया, तुझी माऊ पण आली ना इथे, मग काय प्रॉब्लेम आहे? त्यावर संयमी विचारते, रियांश येतोय का तिकडे? आणि त्यांचं पार्टीला जायचं डन होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी संयमी उठून येते आणि भैरवीला गुड मॉर्निंग माऊ म्हणून फुलराणीला, फुलराणी आंटी जरा मला कॉफी दे असं म्हणू लागते. त्यावर फुलराणी म्हणते, हां देतोच. फुलराणी जेव्हा कॉफी बनवायला घेते तेव्हा भैरवी तिने मागवलेलं दूध तिच्या हातात देते. अशोक मामा कुठे दिसत नाही म्हणून संयमी भैरवीला विचारते, ते नाही येत आज? त्यावर भैरवी म्हणते, नाही, वॉकला गेलेत. त्यावर संयमी विचारते, इतका वेळ? आणि म्हणते, म्हणजे जनरली इतका वेळ बाहेर नसतात ते. त्यावर भैरवी म्हणते, बरं आहे ना, जितका वेळ बाहेर राहतील तरच चांगलं आहे. फुलराणी त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकत असते. संयमीचं फुलराणीकडे लक्ष जातं आणि ती म्हणते, फुलराणी आंटी कॉफी देतेस ना? त्यावर भैरवी म्हणते, ह्या घरामध्ये ना प्रायव्हसीच राहिली नाही आहे, एकतर इतकं लहान घर आहे ना, मोठं घर हवं होतं. एनिवे मी निघते असं म्हणून भैरवी तिथून जाते. इकडे देसाई आणि त्यांचा ग्रुप प्लॅनबद्दल बोलत असतात. प्लॅन तर चांगला आहे, पण एकदा बिल्डरला बोलून सगळ्यांनी आपापले मत मांडूया. त्यावर देसाई म्हणतात, आपण एक काम करूया, यावेळेस माझगावकरांना नाही त्यांच्या मुलाला नाही त्यांच्या सुनेलाच बोलूया. तसं पण नवीन संसारासाठी त्यांना नवीन घर लागेलच, तिच्या गळी उतरवणं सोपं जाईल आपल्याला. पुढे ते म्हणतात, तसं पण त्यांच्या मुलाने लग्न करून धक्का दिलाच आहे त्यांना, पण त्यात आपलाच फायदा आहे. इकडे ईश्वर अशोक मामांना विचारत असतो, आज लवकर गेलास वॉकला? त्यावर अशोक मामा म्हणतात, लवकर गेलो आणि जरा उशिरा परत आलो.
त्यावर ईश्वर विचारतो का? त्यावर अशोक मामा थोडे इमोशनल होतात आणि सांगू लागतात, ते चंदनराव आमच्या हिराला घेऊन गेलेत त्यांच्या घरी थोड्या दिवसांसाठी. मी जर घरी थांबलो असतो ना तर ती गेली नसती त्यांच्याबरोबर आणि मलाही त्रास झाला असता. म्हणून मी असं जरा लांब वॉकला जाऊन आलो. त्यावर ईश्वर म्हणतो, लांब जाऊन आलास पण आजची मीटिंग विसरलास तू. त्यावर अशोक मामा विचारतात, कसली मीटिंग? ईश्वर म्हणू लागतो, सध्या रिडेव्हलपमेंटचं वारं वाहतंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतंय हे. कसली डोंबल्याची रिडेव्हलपमेंट? आत्ताच जातो सगळ्यांची वरात काढून येतो. त्यावर ईश्वर म्हणतो, कशाला? तुझ्यापर्यंत काही आलंय का? तसं पण तुझ्या मागे काही कमी ताप आहे का? रिकाम टेकडे म्हणून सोडून दे. आणि तो म्हणू लागतो, बरं चल, मला सकाळी टांग देऊन वॉकला गेलास, आता त्याची भरपाई कर. आणि ते दोघं जण चहा घ्यायला जातात. इकडे संयमी कॉफी घेते आणि म्हणते, या कसली कॉफी केली आहेस? आणि ती फुलराणीला आवाज देऊ लागते. फुलराणी येऊन तिला विचारते, कसला हरडाओरडा करतेस? त्यावर संयमी म्हणते, अगं कसली वियर्ड कॉफी केली आहे. त्यावर फुलराणी म्हणते, त्या तुमच्या पुठ्ठ्यातल्या दुधाची कॉफी केली तर अशीच चव लागणार आहे. चांगलं गाई म्हशीचं दूध येत होतं ते पण बंद केलं. आता नवीन हुकूम निघाला आहे की पुठ्ठ्यातल्या पाकिटातनंच दूध येणार. त्यावर संयमी विचारू लागते, असं ते म्हणाले? त्यावर फुलराणी म्हणते, नाही, तुझी मावशी म्हणाली आहे. कालच आली ना, तिला वाटतंय लग्न झालं म्हणजे मालकीनच झाली ती या घराची. तेवढ्यात भैरवी तिथे येते. फुलराणी म्हणू लागते, तिला अजून लक्षात नाही येते की काही झालं तरी हे मामांचं आणि त्यांच्या माणसांचं घर आहे, आपलं घर आहे. त्यावर भैरवी म्हणते, काय म्हणलीस? हे घर तुझं आहे? त्यावर फुलराणी म्हणते, हाय माझं घर. गेली 15 वर्ष काम करतोय मी इथं. भैरवी म्हणते, वा, आणि येऊन काय करतेस? त्यावर फुलराणी म्हणते, ते तुला नाही कळणार गं, त्याच्यासाठी माणूस असायला लागतं. मी या घरासाठी जे काही करते ना ते माझं आतडं तुटतं म्हणून करते. त्यावर भैरवी म्हणते, अगो बाई, फुकट करतेस का? सांग ना मला, फुकट करतेस? म्हणजे इतकं प्रेम आहे तुझं ह्या घरावर? अनिशच्या आईवडिलांनी भरपूर लाडून ठेवलेलं दिसतंय म्हणून इतक्या वर्ष चिटकून राहिली इथं आणि कोणी बोलायला नाही आणि बघायला नाही. त्यावर फुलराणी म्हणते, सांग बाई, हिला मामांच्या डोळ्यात तेल घालून लक्ष असतं सगळ्यांवर. त्यावर भैरवी म्हणते, तरीही गंडवतीस त्यांना. तुझ्या नवऱ्याकडून तेवढं तर शिकलीच असशील. परवा नाही का तुझा नवरा माझगावकरांच्या पाया पडला, बरोबर विरघळले माझगावकर. आणि ती म्हणू लागते, काय ना, जेवढं लक्ष या घरात घालतीयस ना त्याच्या अर्ध लक्ष जरी तुझ्या घरात घातलं असतं तरी तुझा नवरा टाळ्यावर राहिला असता. त्यावर फुलराणी म्हणते, माझ्या नवऱ्याबद्दल तर बोलूच नको. 4 पैसे देऊन विकत घेतला त्याला आणि आता पिऊन पडला असेल कुठे. सगळे सारखेच नसतात. तुझ्या या अशा वागण्यामुळे माझगावकर तुला पोरांपासून लांब ठेवत होते इतक्या दिवस. आणि फुलराणी म्हणू लागते, त्या दिवशी एक दिवस घरी येऊन चांगलं असण्याचं नाटक केलं तर दुसऱ्या दिवशी ह्या पोरीने माझ्या पगाराचे पैसे घेतले. हे ऐकून संयमीला आणि भैरवीला धक्का बसतो. भैरवी विचारू लागते, काय काय म्हणालीस? संयमीने पैसे घेतलेत? व्हॉट नॉनसेन्स. त्यावर फुलराणी म्हणते, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. म्हणलं जाऊ द्या, आडनिड्या वयातली पोर आहे, नंतर एकटं गाठून समजावणार होतो तिला, म्हणून मामांना सुद्धा नाही सांगितलं. आत्तासुद्धा नसतो बोललो, पण तू पैशाचा माज दाखवायला लागलीस ना म्हणून बोलावं लागलं मला. भैरवी संयमीला विचारू लागते, संयमी, तू हिचे पैसे घेतलेत का? संयमी घाबरत घाबरत बोलते, नाही माऊ, मी का घेईन पैसे? आणि तू मला पैसे देतेस ना, आणि हिचे पैसे का घेईन मी? आणि एवढ्याशा पैशात माझं काय होणार आहे? तेवढ्यात फुलराणी येऊन तिचा हात धरते आणि म्हणू लागते, कसं आहे ना बाळा, त्या एवढूशा पैशातच अख्खं घर चालतंय माझं. पण काही हरकत नाही, मामांनी तुझ्या आईनं एवढा जीव लावलाय मला की अख्खी जिंदगी उधळून टाकेल मी तुझ्यावर. त्यावर भैरवी म्हणते, 1 मिनिट, हिच्यावर उपकार करणारी तू कोण आहेस? आणि काय प्रूफ आहे तुझ्याकडे? हिने पैसे चोरल्याचं काय प्रूफ आहे तुझ्याकडे? त्यावर फुलराणी मात्र शांत उभी राहते आणि भैरवी म्हणू लागते, पडलीस ना तोंडावर? पाहिलंच समा, तुझ्या आजोबांनी हे करून ठेवलंय. लायकी नसणाऱ्या माणसांना डोक्यावर चढवलं की हे होतं. आणि ती म्हणू लागते, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भाचीवर आरोप करायची? त्यावर फुलराणी म्हणते, आरोप करतच नव्हतो मी, जे खरं आहे ते सांगत होतो. त्यावर संयमी म्हणते, पण तुझा टोन तर तसाच होता ना, आणि एवढं सगळं होऊन ते आम्हालाच बोलले असते. एक काम कर, तू यापुढे माझ्यासमोर येऊ नकोस. जेव्हा तू घरात असशील तेव्हा मी इथे नसणार आणि मी घरात असल्यावर तू माझ्यासमोर यायचं नाहीस. त्यावर भैरवी म्हणते, 1 मिनिट समा,
याची काहीच गरज नाही आहे, कारण इथून पुढे ही बाईच आपल्याला या घरात परत दिसणार नाही. हे ऐकून फुलराणी विचारू लागते, म्हणजे? त्यावर भैरवी पाकिटातनं पैसे काढून तिला म्हणते, हे घे पैसे आणि आत्ताच्या आत्ता ह्या घरातनं चालती हो. घे ना, यासाठीच एवढा इमोशनल ड्रामा करत होतीस ना, घे आणि आत्ताच्या आत्ता चालती हो. तेवढ्यात अनिश तिथे येऊन विचारू लागतो, काय झालंय? काय एवढा आरडाओरडा करताय? बाहेर आवाज येतोय. त्यावर भैरवी म्हणू लागते, अनिश, एकतर ही बाई या घरात राहील नाहीतर मीच राहील. त्यावर अनिश विचारू लागतो, काय झालं सांगशील का? त्यावर भैरवी म्हणते, समावर आरोप करतीये ही, हिचे पैसे चोरले. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट? त्यावर भैरवी म्हणते, हिची लायकी नसताना आजवर मी माझा अपमान सहन करत आली आहे, पण संयमीचं झालेला अपमान मी नाही सहन करून घेणार. ही बाई इथे नाही राहू शकत अनिश. त्यावर अनिश म्हणतो, एक मिनिट, आणि संयमीला विचारू लागतो, संयमी, तू पैसे घेतलेस? त्यावर भैरवी म्हणते, नाही काका, मी खरंच पैसे नाही घेतलेत. तेवढ्यात फुलराणी म्हणू लागते, मी खोटं बोलत नाही हे माहिती आहे तुला. त्या दिवशी जेव्हा भैरवी घरी घेऊन गेली त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की माझे पैसे गेलेत म्हणून. आठवतंय का तुला? त्यावर भैरवी म्हणू लागते, कुठे पडले असतील, आणि आता मी देते ना पैसे, घे हे आणि जा इथून. त्यावर फुलराणी भैरवीचा हात बाजूला करून म्हणते, आजपर्यंत 32 वेळा मामानी मला कामावरून काढलंय, तरी मी 33 वेळा आलो स्वतःहून, आणि यावेळी मामा मला स्वतःहून बोलवतील बघ तू. त्यावर भैरवी म्हणते, ठीक आहे, मी पण आहे आणि तू पण आहेस. आणि फुलराणी तिथून निघून जाते. संयमी इकडे आपल्या विचारात असते, तिला चुकल्यासारखं वाटत असतं. तेवढ्यात भैरवी तिथे येऊन तिला विचारू लागते, संयमी, खरं सांग, तू पैसे घेतले होते? त्यावर संयमी म्हणते, नाही माऊ. त्यावर भैरवी म्हणते, परवा तुला मी पैसे दिले नव्हते, मग कुठून आले होते तुझ्याकडे पैसे? हे ऐकून संयमी खाली मान घालून उभी राहते आणि भैरवीच्या लक्षात येतं की पैसे संयमीनेच घेतलेले असतात. आणि भैरवी तिला विचारू लागते, का केलंस तू असं संयमी? तुझी माऊ इथं असताना तू दुसऱ्याचे पैसे घेतलेस? पुढे ती म्हणू लागते, जे काही झालं ते पहिल्यांदा आणि शेवटचं. इथून पुढे जर असं झालं तर तुझ्या सांगण्याआधीच मीच सगळ्यांना सांगेल. नशीब तुझ्या आजोबांसमोर हे नाही घडलं. बरं झालं ती फुलराणी आगाऊपणाने बोलली. मी तिला बाहेर काढण्यासाठी कारणच शोधत होते. इकडे अशोक मामा आणि ईश्वर चहा पिऊन येतात. ईश्वर अशोक मामांना म्हणत असतो, मगाशी चहा पिण्याच्या गडबडीत मी विचारायचं विसरूनच गेलो, अनिश आणि भैरवीचं काय चाललंय? त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यांचं त्यांना तरी माहिती का त्यांचं काय चालू येते. मी आता मुलांकडनं कुठलीही अपेक्षा करायचं सोडून दिलंय आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.